नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोधपेक्षांची किसाले रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण आहोत, नाव सांगा सावरखेडा सावरखेडा गाव सदाशिव वडलात ना सदाशिव सकाराम आरगडे मामाचं नाव आहे। यांचं हे शेत आहे आणि इथं आपण हळदीसाठी हे खताचा डेपो बनवत आहोत। ते पहा, एक कच्चं शेणखत मिश्रित हा खताचा डेपो आहे आणि परिपक्व शेणखत झाल्यानंतर मी तुम्हाला याचा परत व्हिडिओ टाकतो। ते पहा, व्हिडिओ नंबर 1 हा राहील आणि व्हिडिओ नंबर 2 डिकम्पोज झालेल्या खताचा राहील। तुम्हाला समजेल की ह्या खतामध्ये आणि त्या खतामध्ये काय फरक होता। आज जे इथं तुम्हाला काडी कचरा दिसायला लागला आहे, जे ढेकळं दिसायला लागलेत, हे राहणार नाहीत। एकदम चहा पावडर सारखं खत तयार होईल 15 ते 20 दिवसामध्ये आपलं। कशामुळं? या औषधामुळं। या औषधामध्ये काय आहे, या औषधामध्ये हे जे लाल औषध दिसतंय, लाल किंवा काळं, हे हळद स्पेशलिस्ट आहे। तर याच्यामध्ये आहे नत्रस्फुरत पालाश मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर, मायक्रोन्यूट्रल जस्त लोह मंगल बोरॉन कॉपर मॉलिब्डेनम आणि क्लोरीन हे घटक आहेत। आणि याला म्हणतात नॅचरल ह्युमस। काय नाव आहे याचं? नॅचरल ह्युमस। याचं नाव काय आहे? हे बायोमिक्स म्हणतात युनिव्हर्सिटीमध्ये। आणि आपल्या शेतीशाळेचं जे हे प्रोडक्ट आहे याला आपण बायोपॉवर म्हणतो। तर याच्यामध्ये काय आहे? ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम, सुरमोनो, ड्रायकोडर्मा, PSB आणि KMB आहे आणि सुडोमोनस आहे। तर याच्यामध्ये व्हिरिडी पण आहे आणि 64 प्रकारच्या बुरशी आहेत की ज्या बुरश्या आपल्या हळदीच्या कंद सडणसाठी हानिकारक बुरशी आहेत, जे हळदीचं कंद सडण होतं। आणि दुसरी गोष्ट, फंगल इन्फेक्शन वाढतं पानावर। तिसरी गोष्ट, जे आपल्या पानावर ठिपके दिसतात तुम्हाला बघा, कडीनं करपल्याला पान दिसतं, त्याला आपण करप्या म्हणतो। तर तो करप्या येणं हे फंगल इन्फेक्शनचं प्रॉब्लेम असतो। ते कशामुळे येतं की हे सगळं आपल्या शेणखतामुळे येतं। शेणखतामध्ये दुर्गंध पसरवणारी एनर्जी असते। शेणखतामध्ये दुर्गंध पसरवणारी एनर्जी असते कारण हे खड्ड्यामध्ये असतं आणि खड्ड्यामध्ये असल्यामुळं तिथं दुर्गंध पसरवणारी एनर्जी साहजिकच येते। कारण कशामुळं आपण जे शेणखत कच्चं टाकतो शेण, त्याच्यामध्ये हे शेणामध्ये काय आहे, शेणामध्ये मिथेन हा वायू असतो आणि मिथेन हा वायू उत्सर्जित नाही झाल्यामुळं खड्ड्यामध्ये, हे जर सूर्यप्रकाशामध्ये राहिला असेल असं तर याच्यातून मिथेन हा वायू उत्सर्जित होतो आणि हे जर खड्ड्यात राहिलं तर याच्यामधून मिथेन हा वायू उत्सर्जित होत नाही। त्यामुळं इथं दुर्गंध पसरवणारी एनर्जी ह्या शेणखतामध्ये असते। तर ती एनर्जी जर आपण, दुर्गंध पसरवणारी एनर्जी जर आपण आपल्या शेतामध्ये टाकली तर आपल्या शेतामध्ये पण ती एनर्जी दुर्गंध पसरवते आणि त्याच्यापासून फंगल इन्फेक्शन हे वाढीस लागतं। आणि फंगल इन्फेक्शन वाढीस लागल्यामुळं आपल्या हळदीला किंवा कोण्याही इतर पिकाला ते हानिकारक असतं। शेणखतामधील फॉस्फरस तो आपल्याला मिळतो, कार्बन पर्सेंटचं आपल्याला मिळतं, तना चांगला बनतो, पानं चांगले बनतात। पण त्याच्यापासून जे कीड उत्पन्न होते, कीड निर्मिती होते, तर कीड निर्मिती होऊ नये हा उद्देश ह्या औषधाचा आहे। आणि इथं आपण हे औषध आपण शेणखतावर टाकल्यानंतर आपल्या रानामध्ये कमीत कमी कीड येईल आणि जास्तीत जास्त आपल्याला भरघोस आणि दर्जेदार उत्पादन मिळून जाईल। तर मित्रांनो पहा, आता काय काय टाकतो आपण याच्यामध्ये। घ्यायचं आहे बायोपॉवर आपल्याला 5 लिटर आणि ह्युमस 5 लिटर। प्रति एकरचा डोसा आपण तयार करत आहोत, 1 एकरसाठी 40 आर। तर त्याच्यामध्ये आपल्याला 200 लिटर पाणी, टाकी थोडी छोटी वाटली मला म्हणून मी 2 याच्यामध्ये केलं। तर हे 200 लिटर पाणी, 200 लिटर पाण्यामध्ये 5 लिटर बायोपॉवर आणि 5 लिटर ह्युमस टाकूया आपण। आणि 2 किलो गूळ एवढं टाकायचं। आणि गूळ कशामुळे टाकायचा? गोड पदार्थ असल्यामुळं तिथं बायोडायव्हर्सिटी चांगली वाढीस लागते आणि तिथं फंगल इन्फेक्शन वगैरे होत नाही आहे। आणि गुळामध्ये फॉस्फरस हा नावाचा घटक असल्यामुळं तिथं तुमचं बायोडायव्हर्सिटी चांगली होऊन जास्तीत जास्त बॅक्टेरियाला मल्टिप्लाय करण्याची क्षमता तिथं निर्माण होते। त्यासाठी आपल्याला गूळ वापरायचा आहे। 2 किलो 200 लिटर पाणी आणि 5 लिटर ह्युमस आणि 5 लिटर बायोमिक्स टाका मामा। ह्याचं हे गूळ कालविला का? एका बकेटात काढून घ्या गूळ। बकेट आहे का? ह्या कॅनात काय तरी कालवा ना। गूळ फोडा अगोदर, चवळ्या फोडा, ते आहे ना मेन कापड फोडा, इथं फोडा। कारण हे तसं पाहिजे मित्रांनो, आपण आपल्या आंब्याच्या झाडाखालची माती आहे, या शेतामध्येच आपल्याला हळद लावायची आणि आपण ह्या मातीची एनर्जी तपासतो आहोत। तर मातीची एनर्जी तपासण्यासाठी राजेश्वर
एक नावाचे सायंटिस्ट होते, त्यांनी ही एनर्जीची तपासणी कशी करायची हे सांगितलं होतं. तर त्यांच्या विधीनुसार आपण एनर्जी तपासू आणि नंतर आपल्या विधीनुसार एनर्जी तपासू. तर आता ही अशी असं कर. हे मामा हात दाबा तुम्ही, असं कर सरळ हात, ते हात दाबा, खाली खाली हात दाबायचा सरळ. हा ना असं असं माझ्यासारखं इकडे या ना, इकडे या ना तुम्ही, इकडे इकडं समोर या ना त्याच्या. हां दाबा त्याची, हात खाली दाबा. आता दाबू देऊ नको, कोण ताकद लाव ना, सरळ कर हात, हात सरळ कर. हां झटक्यात दाबू नका, दमानच. हां दाबा, थांबला ना, ताकद आहे. हां आता ती टाकून दे, ठीक आहे शेणखत. आता शेणखत म्हणतो आपण चांगलं आहे, तर शेणखतामधील एनर्जी आपण तपासू. पहा मग हात थांबला होता ना मामा, आता लावा ताकद, ताकद जेवढी आहे तेवढी ताकद लाव. दाबा, ताकद वाढली का कमी झाली? कमी झाली. ऑटोमॅटिक हात दाबला ना, पहिले इतकी ताकद नाही राहिली. आता आपली दुसरी टेस्ट करूया आपण. आमच्यापाशी यंत्र असतं, त्याच्यामध्ये गाईचं शेण आहे त्या यंत्रामध्ये, आणि पंचधातू आहेत, सोनं, चांदी, कासं, पितळ आणि लोह, असे 5 धातू आहेत. मोबाईल धर. गाईच्या शेणाची माळ आहे. ही गाईच्या शेणाची माळ आपल्याला एनर्जी सांगते, चांगली एनर्जी आहे का वाईट एनर्जी आहे. आता आपण माती तर मातीची एनर्जी आपण तपासूया. ही आंब्याच्या झाडाखालची माती आहे. जय गो माता, जय श्रीकृष्ण. मातीमधील एनर्जी सांगा प्लीज. एनर्जी जर ओके असेल तर माळ सोयीची फिरते. एनर्जी जर चांगली नसेल, वाईट असेल तर माळ उलटी फिरते. एनर्जी सांगा प्लीज. माळ सोयीची फिरायला लागले, एनर्जी चांगली आहे, पॉझिटिव्ह आहे. तर किती टक्के एनर्जी आहे ते पण आपल्याला तपासता येतं. एनर्जी तपासणी पर्सेंटेज सांगा प्लीज. 1%, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. 100% आहे एनर्जी. वारं माळीला दाबते, त्याच्यामुळं माळ थोडी खाली ना बघा. 100% एनर्जी आहे. खालील मातीची एनर्जी आपण तपासली. आता आपण तपासू शेणखतामधील एनर्जी. शेणखतामधील एनर्जी राजेश्वरी दीक्षितच्या माध्यमातून आपण जी तपासली होती ती निगेटिव्ह होती, त्याच्यामुळे हात खाली दाबला होता. ही एनर्जी आता पॉझिटिव्ह आहे. माती चांगली आहे असं दर्शवते माळ. तर मी वाऱ्याच्या साईडनं उभं राहिलो, तेव्हा माळ जोरात फिरायला वाऱ्याला थांबवलं. तर आता आपण शेणामधली एनर्जी तपासतो. शेणखतामधील एनर्जी सांगा प्लीज. जय गोमाता, जय श्रीकृष्ण. शेणखतामधील एनर्जी सांगा प्लीज. शेणखतामधील एनर्जी सांगा प्लीज. पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे. बघा माळ उलटी फिरते, निगेटिव्ह एनर्जी आहे. दुर्गंध इकॉलॉजी, दुर्गंध इकॉलॉजी आहे याच्यात त्या खतामध्ये, त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम आहे. दुर्गंध जर असेल तर तिथं चांगलं येऊ शकतं, काही नाही येऊ शकत. कारण कशामुळे नाही येऊ शकत? आपण म्हणतो शेणखत चांगलं आहे शेणखत मान्य आहे, पण ते शेणखताला आपण दुर्गंधामध्ये टाकलं ना, खड्ड्यामध्ये टाकलं. कारण उंच वर उकंडा कुठं पाहिजे? उकंडा वर पाहिजे आणि जमिनीवर. कारण जमिनीवर जर उकंडा असेल ना तर तिथं सुगंधित एनर्जी असते. आणि सुगंधित एनर्जी आपल्याला किंवा हळदीला किंवा कोण्याही पिकाला सुगंधित एनर्जी पाहिजे, दुर्गंधित एनर्जी नाही पाहिजे. आपला आंबा कुठं राहतो? सुगंधामध्ये राहतो, दुर्गंधामध्ये नाही राहत. आपली हळद कुठं असते? सुगंधामध्ये असते, दुर्गंधामध्ये नसते. त्याच्यामुळं जहेर टाकायचं नाही. जहेर टाकणं तर हे सगळं चुकीचं आहे. जहेर टाकायचं नाही. जर समजा जास्त कीड वगैरे असेल तर त्याला काय करायचं काय नाही ते आम्ही सांगतो. पण असं जी दुर्गंध जी पसरवणारी जी एनर्जी आहे त्यानं सगळं नुकसान होतं, ते तुमच्या लक्षात आलं असेल. आणि आपला जे काही पीक घ्या तुम्ही, कापूस घ्या, मका घ्या, ऊस घ्या, पपई घ्या, हळद घ्या, हे आपले सुगंधी
पुष्टीवर्धनम, सुगंधी पुष्टीवर्धनम मध्ये राहणारे पीक आहेत. जसं आपल्याला सुगंध आवडतो तसं झाडाला पण सुगंध आवडतो. झाडाच्या शेजारी जर दुर्गंध असेल ते झाड बिमार पडतं, ऑटोमॅटिक ते झाड जळून जातं. तसं आपण बी समजा इथं जर मांस मच्छी जर टांगली ह्या झाडाला तर आपण पण 2-3 घंट्यामध्ये बेशुद्ध पडू. आलं लक्षात? म्हणजे दुर्गंध आपल्याला जमत नाही. आपण सुगंधी पुष्टीवर्धनम मध्ये राहणारे जीव आहोत. तसं आपलं पीक पण सुगंधी पुष्टीवर्धन मध्ये राहणारा जीव आहे. त्याच्यामुळे हे फंगल इन्फेक्शनचं खत आपल्याला असं जर रानामध्ये टाकलं तर आपलं तुम्हाला वाटतं उत्पादन वाढलं, पण उत्पादन वाढत नाही, उत्पादन कमी होतं. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद. असं कच्चं शेण टाकू नका. कच्च्या शेणाचं पक्क्या शेणामध्ये रूपांतर करण्यासाठी ही जी प्रक्रिया आहे आमची शेतीशाळेची, ही प्रक्रिया करून घ्या. ह्या प्रक्रियेसाठी सोपं आहे. 5 लिटर ह्युमस लागतं, 5 लिटर बायोमिक्स लागतं, बायोपॉवर, 200 लिटर पाणी लागतं आणि 2 किलो गूळ लागतं. तर 2 किलो गूळ आपण कालवला आहे ह्या बकेटामध्ये. एकदा कालवून घ्या मग. हे 2 किलो गूळ आपण कालवून घेतला. आता ह्या पाण्यामध्ये टाकून द्यायचे गूळ. तर दोन्ही याच्यात टाका थोडं आणि याच्यात टाका. हां, याच्यात जास्त. याच्यात टाका थोडं, याच्यात थोडं टाका आणि याच्यात टाकून द्या बाकी. त्याच्यात टाका. हा गूळ टाकला आपण. त्याच्यात गूळ आहे अजून. त्याच्यात पाणी घ्या थोडं त्या बकेटात. राहू दे, त्याला हे होतंय, राहू दे तसंच, ते इरगळतंय. आता हे कॅनी अर्ध्या कॅनी टाका दोन्ही बी. हां, याच्यात थोडं टाका, याच्यात थोडं टाका. दोन्ही अर्ध्या 5-5 लिटर. बीज प्रक्रिया गावची जे लावता ना तुम्ही मार्केटमधलं आणून, मार्केटमधलं नाही लावायचं. मार्केटमधलं आणा, मी चेक करून दाखवतो. त्याच्यावर जर उलटी माळ फिरली वापरायचं नाही, सोयशी माळ फिरली तर वापरायचं. कोणतं बी खत माझ्याकडे आणा, मी खत पण तुम्हाला चेक करून दाखवतो. आपण बायो पॉवर टाकत आहोत याच्यामध्ये 5 लिटर टाका. अजून त्याच्यात टाका पलीकडे. बस बस बस, झालं 5 लिटर. आता हे शेणखत बनवल्यानंतर बघा तुम्ही कशी ताकद आहे. खर्च किती आहे ते याच्यावर किंमत आहे ना. 2250 रुपये. हां, प्रति 40 आर 5 लिटर. हां, टोटल 10 लिटर आहे. हां, टोटल हे किती आहे? 4500 आहे. 2 एकरचं किट आहे. हे अर्धा आठवडा द्यायचं. आता याला हलवून घ्या. वाट्यास पाणी टाका अजून थोडं.